नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 ऑगस्टच्या प्रोमोमध्ये आता एक जबरदस्त असा प्रोमो तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण वसुहत्याचं कारस्थान नंदिनीला सर्व काही माहिती झालेले असते। घरामध्ये सर्वजण आता पूजा करत असतात। नंदिनीला आता वसुहत्याने दीपकला हात मिळवणी करून आणि दीपकला आपल्याला किडनॅप करण्यासाठी लग्नाच्या वेळेस पाठवले होते आणि आपल्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी व्यक्ती आता पियूमुळे नंदिनी समोर वसुहत्या आहे हे आलेले असते। मध्ये आता पूजा असते, सर्वजण आरती करत असतात। नंदिनी आता आरती झाल्यानंतर सर्वात प्रथम आरती ही वसुहत्याला देते। कारण आता देवीची आरती झाल्यानंतर आता नंदिनी रागानेच वसुहत्यासमोर येते आणि आरती घ्यायला सांगते। नंदिनी तेव्हा रागाने वसुहत्याकडे पाहत असते। तेव्हा आता नंदिनी डायरेक्ट वसुहत्याला सर्वांच्या समोर म्हणते की शत्रू जर घरातील असेल तर आत्या काय करायचं। तेव्हा आता वसुहत्या रागाने म्हणते की तुम्हाला हे सर्व का विचारते, माझ्यावर का आरोप करतेस। तर नंदिनी स्पष्ट शब्दात आता सगळ्यांच्या समोर वसुहत्याला म्हणते की कारण आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे तुम्हीच होतात, आमच्या चौघांच्या आयुष्याचा शेवट तुम्हीच केला। तेव्हा आता जे लग्न झालेलं आहे त्या लग्नात मात्र पार्थला नंदिनीसोबत लग्न करायचं असतं आणि जीवाला या काव्यासोबत, आणि हे सर्व वसुहत्याने करून आणले हे सत्य नंदिनी सर्वांसमोर आता सांगते आणि हे सर्व करणारी वसुहत्या आहे। आता नंदिनी सर्वांसमोर म्हणते की दीपकशी हात मिळवणी करून मला किडनॅप करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून वसुहत्या होत्या। जेव्हा हे सत्य सांगितले जाते तेव्हा मात्र आता मालिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा। आता मात्र वसुहत्याचं खरं रूप सर्वांच्या समोर येते। आता रम्या सुद्धा खूप घाबरते आणि वसुहत्याची तर बोलती बंद होते। शेवटी आता देवी आईची ही अगदी प्रार्थना करताना शेवटी वसुहत्या समोर सत्य आलेले असते। तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।